नाव गजानन होता वाघमारे महाराज पुसदकर। मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे की हे यूट्यूबला कोणी सांगितली नसल। कारण तर मित्रांनो हे जनावरांसाठी बी उपयोगी आहे आणि माणसासाठी लेडीजसाठी पण उपयोगी आहे। याचा भरपूर लोक लाभ घेतात आणि याची कोणाला माहिती नसल्यामुळे याचा लोक म्हणजे दुर्लक्ष करतात मित्रांनो। कारण तर ही औषधी अशी आहे ज्याला कुणाला लेडीजला मुलं बाळ नसते, म्हणजे की खूप वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले अशा लेडीजला मुलं बाळ नसते, तर तुम्ही लाभ घेऊ शकता। त्याला मित्रांनो 50% 60% चान्सेस असते मित्रांनो की गर्भ ठरण्यासाठी। आणि जर एखाद्या जनावर समज गाय बकरी किंवा असं कुठलंही जनावर असेल त्याला सुद्धा 2.5 वर्षे 3 वर्षे 2 वर्षे ते जर गाभण राहत नसेल तर त्याच्यासाठी पण हे उपयोगी आहे मित्रांनो। कारण तर देवाने अशी वस्तू बनवलेली आहे की ती एकदम देवाघरची वनस्पती आहे असं म्हणलं तरी चालते। तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या, इकडे या मित्रांनो, तर हे बघून घ्या, हे असते याचं लाल फळ, याला लाल फळ प्लॅन असे म्हणतात। आणि हे शिवलिंगी याचं नाव दिलेलं आहे। आणि याच्यामध्ये जसं महादेवाची पिंड असते तसं याच्यामध्ये फळ निघते मित्रांनो। तर तुम्हाला मी एखादं परफेक्ट वस्तू दाखवतो मित्रांनो आणि याचा तुम्ही नक्की लाभ घेऊन बघा। तर हे आहे मित्रांनो, बघा, हे एकदम जसं महादेवाची पिंडाच्या आकाराचं फळ आहे आणि तुम्ही या फळांचा असा लाभ घेऊ शकता मित्रांनो। बघा, हे देवाघरचं याच्यामुळं म्हणलेलं आहे, तर याच्यामध्ये महादेवाची जशी पिंड असते असं हे फळ आहे। बघा मित्रांनो, एकदम महादेवाच्या पिंडसारखं असते। तर मित्रांनो एक फळ जर तोडून पूर्ण बारीक करून जर कोणत्या जनावराला जर पिठामध्ये जर कुटून जर दिलं तर त्याला नाही का मित्रांनो 6 महिन्याच्या आतमध्ये ते गाभण असते, म्हणजे प्रेग्नंट असते असं म्हणलं तरी चालते। जनावरांसाठी असा उपयोग आहे। आणि लेडीजसाठी ज्या व्यक्तीला समज मूलबाळ नाही आहे, निसंतान आहे, तशा व्यक्तीला जर तुम्ही त्याच्या फक्त 2 बिया, बघा मित्रांनो, फक्त 2 बिया जर तुम्ही कुटून जर गाईच्या दुधामध्ये जर तिला प्रेड आल्यानंतर 5 दिवसाला जर दिलं, आपली जे मानसिक प्रेड असते त्याच्यानंतर जे आपले प्रेड नॉर्मल होते त्याच्यानंतर हे 5 दिवसाला जर तुम्ही दिलं तर नाही का गर्भ ठरण्याची भरपूर शक्यता असते मित्रांनो। कारण तर हे भरपूर लाभदायी आहे आणि देवाचं वरदान समजून घ्या। कारण तर देवाघरूनच असं प्लॅन आलेलं आहे, जसं महादेवाचा पिंडाला आकार आहे असा आकार आहे। तर देवानं काहीतरी शक्तिवर्धक आहे म्हणून अशी वनस्पती बनवलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या। आणि तुम्हाला जर काही नसल समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी भरपूर जनावराला हे प्रयोग करून बघितलेला आहे, तर भरपूर जनावराला याचा रिझल्ट मिळालेला आहे। आणि असं मी समोरच्या व्यक्तींना लेडीजला पण दिलेलं आहे, तर याचा रिझल्ट मिळालेला आहे मित्रांनो 6 महिन्याच्या अंदर। तर तुम्ही याचा लाभ घ्या, बघून घ्या मित्रांनो, कुठंही झाड मिळणारं झाड आहे आणि हे प्लॅन कुठंही मिळणारा प्लॅन आहे। याचे कच्चे असल्याच्या नंतर फळ थोडे हिरवे असते, नंतर हे फळ लाल होते मित्रांनो, याला शिवलिंगी म्हणल्या जाते। तर तुम्हाला कुठल्या बिमारीवर औषध लागत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुम्हाला हे प्रत्येक औषधीवर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो। धन्यवाद। बघून घ्या मित्रांनो, अशी औषधी असते। फोटो करून घ्या।